आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत. थेट जाऊयात गिरीश यांच्याकडे. गिरीश, नक्कीच वृषाली, आपण पाहतोय की अवघ्या काही वेळामध्ये आता या मेळाव्याला सुरुवात होणार आहे. राज ठाकरे यांचं आगमन झालेलं आहे. व्यासपीठाच्या मागे असलेल्या एका खोलीमध्ये सध्या पदाधिकाऱ्यांची बैठक सुरू आहे. आपण पाहतोय या ठिकाणी राजू पाटील जे मनसेचे माजी आमदार आहेत ते आपल्याला या ठिकाणी उभे असलेले पाहायला मिळतात. बाळा नांदगावकर आतमध्ये, त्यासोबतच इतर जे मान्यवर नेते आहेत ते सुद्धा उपस्थित आहेत. आणि नेमकं कोणकोणत्या मुद्द्यावरती आज भाष्य करणार आहे हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. मनसेच्या मतदार यादी प्रमुख, गटप्रमुख, उपशाखाध्यक्ष तसेच मुंबईतील महत्त्वाचे पदाधिकारी आज या मेळाव्याला उपस्थित राहिलेले आहेत. मतदार यादीतील अनियमितता यावर राज ठाकरे भाष्य करतील. त्यासोबतच दुबार नावं जी आलेली आहेत त्यावर नेमकं निवडणूक आयोगाकडून काय चूक होते ते सुद्धा दाखवण्याचा प्रयत्न असणार आहे. दोन मोठमोठे LED स्क्रीन जे आहेत ते सुद्धा उभारण्यात आलेले आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार मतदान प्रक्रियेतील त्रुटी या संदर्भात सतर्क राहण्यासाठी मनसे नेते राज ठाकरे आज काही मूलमंत्र, कानमंत्र, राजमंत्र या सगळ्या पदाधिकाऱ्यांना देणार आहेत का हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. नुकतंच राज ठाकरे यांनी विरोधी पक्षाच्या प्रतिनिधींसह निवडणूक अधिकाऱ्यांची सुद्धा भेट घेतली होती. त्यांच्यावर कोटी सुद्धा केली होती. आणि मतदार यादीमध्ये नेमका कसा घोळ होतोय, वयाचा कसा घोळ होतोय, नावांचा कसा घोळ होतोय याबाबत देखील त्यांनी उदाहरणं दिली. यामध्ये कदम यांच्या कुटुंबियांचं देखील उदाहरण त्यांनी ठेवलं होतं आणि याबाबत आपले आक्षेप सुद्धा नोंदवले होते. आणि त्यामुळे या पार्श्वभूमीवर मनसेचा आजचा हा संपूर्ण जो मेळावा आहे तो पार पडतोय. आणि हा मेळावा तितकाच महत्वाचा आहे कारण राज ठाकरे हे थेट आज या व्यासपीठावरून भाषण करणार आहे. नेमकी राजभाषा काय असणार आहे, भाषणात कोणकोणते मुद्दे उपस्थित करणार आहे, त्यांच्या निशाण्यावर निवडणूक आयोगातले कोणकोणते अधिकारी असणार आहेत किंवा कशा पद्धतीने ही संपूर्ण प्रक्रिया राबवली जाते याबाबत ते काही भाष्य करणार आहे का, काही खुलासा करणार आहे का, गौप्यस्फोट करणार आहे का, याकडे सुद्धा उभ्या मनसैनिकांचं लक्ष लागलेलं आहे. आणि बरेचसे नेते जे आता या ठिकाणी दाखल झालेले आहेत, मग बाळा नांदगावकर असू द्या, मुंबई शहर अध्यक्ष संदीप देशपांडे असू द्या किंवा इतर नेते पदाधिकारी असू द्या, अविनाश जाधव हे सुद्धा ठाण्याहून या ठिकाणी पोहोचलेले आहेत. आणि इथे बरेचसे नेते पदाधिकारी आहेत, त्यांच्यासोबत आता राज ठाकरे यांची बैठक सुरू झालेली आहे. या बैठकीनंतर व्यासपीठावर हे सगळे नेते येतील आणि मग खऱ्या अर्थानं या मेळाव्याला, पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्याला सुरुवात होणार आहे. पण एक आगळा वेगळा मेळावा या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे. आपण नेहमी पाहतो की मनसेच्या मतदार यादी प्रमुखांचा किंवा गटप्रमुखांचा, उपशाखाध्यक्षांचा जेव्हा मेळावा असतो तेव्हा प्रसार माध्यमांना या ठिकाणी निमंत्रण नसतं. मात्र यावेळी हे निमंत्रण देण्यात आलेलं आहे आणि काल संध्याकाळीच याबाबतचे जे संदेश आहेत ते सगळ्या प्रसार माध्यमांना देण्यात आले. त्यामुळे आज राज ठाकरे प्रसार माध्यमांसमोर काही खुलासा करणार आहेत का किंवा काही पोलखोल करणार आहेत का यंत्रणांची, याकडे सुद्धा सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. वृषाली, नक्कीच गिरीश, तुम्ही असंच आपल्या सोबत राहा. निवृत्तीबाबत आपले प्रतिनिधी सुद्धा आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत. निवृत्ती, आपण पाहिलेलं आहे की गेल्या काही दिवसांपासून मनसेकडून सुद्धा ज्या बैठका घेतल्या जातात त्याच्यामध्ये पदाधिकाऱ्यांना, कार्यकर्त्यांना याच सूचना दिल्या जातात की मतदार याद्यांवर बारकाईने लक्ष जे आहे ते ठेवलं जावं. आणि मतदार याद्यांमध्ये जो घोळ आहे त्या संदर्भात निवडणूक आयोगासोबतची महत्त्वपूर्ण बैठक झाली. त्याच्यामध्ये सुद्धा राज ठाकरे यांनी आपलं रोखठोक मत, रोखठोक भूमिका जी आहे ती निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांसमोर मांडलेली होती. तर आज अपेक्षा करू शकतो का की या संदर्भातल्या काही सूचना पदाधिकाऱ्यांना दिल्या जाऊ शकतात? नक्कीच वृषाली, आपण पाहतो की गेल्या 3 महिन्यांपासून पदाधिकाऱ्यांना विविध सूचना ज्या आहेत त्या राज ठाकरे यांच्या माध्यमातून दिल्या गेल्या होत्या. यामध्ये मतदार याद्या तपासणे असेल किंवा दुबार मतदार जे नोंदवले गेले आहेत त्यांची माहिती जमा करणं असेल किंवा बोगस मतदान ज्या पद्धतीने नोंदवले गेल्याचे आरोप होत होते याची माहिती जमा करण्याचे आदेश जे आहेत ते राज ठाकरे यांनी त्यांच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांना दिल्या होत्या. आणि त्यानंतर राज ठाकरे यांनी निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची आणि आयुक्तांची देखील भेट घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं. आणि त्यानंतर हा मेळावा होतोय. हा मेळावा गोरेगावच्या नेस्को सेंटरमध्ये जरी होत असला तरी मुंबई आणि ठाण्यातल्या प्रमुख पदाधिकाऱ्यांना जे आहे ते या मेळाव्याचं निमंत्रण देण्यात आलेलं आहे. आणि आपण पाहतोय की सर्व पदाधिकारी जे आहेत ते पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. केव्हाही मुंबई महानगरपालिका त्यासोबतच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर होऊ शकतात आणि ह्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर कशा पद्धतीने आपलं काम असावं या संदर्भात जे आहे त्या सर्व पदाधिकाऱ्यांना सूचना देण्याचं काम राज ठाकरे करणार आहेत. आपल्याला माहिती आहे की दिवाळीचा सण जो आहे तो सुरू झालेला आहे आणि याच पार्श्वभूमीवरती सर्व पदाधिकाऱ्यांना नेस्को गोरेगाव सेंटरमध्ये बोलवण्यात आलेलं आहे. त्याच्यामुळे नक्की राज ठाकरे काय मार्गदर्शन करणार याकडे खरं तर सर्वांचं लक्ष आहे. 3 महिन्यांपासून राज ठाकरे यांनी सर्व पदाधिकाऱ्यांना जे आहेत ते सर्व स्थानिक पदाधिकाऱ्यांना सूचना दिल्या होत्या की कशा पद्धतीने निवडणुका जाहीर होतील आणि पुढील कामं कशा पद्धतीने करायचे आहेत या